महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून भास्कर जाधव यांची ओळख आपल्याला आहे. आपल्या आक्रमक मात्र तितक्याच संयमी शैलीमुळे ते कायमच चर्चेत असतात. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते 9 खात्यांचे मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि आश्वासक नेते म्हणून त्यांची आजपर्यंतची वाटचाल युवकांसह सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. भास्कर जाधव यांचा जन्म कोकणातील शेतकरी कुटुंबात झाला. सन 1982 मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून सार्वजनिक जीवनातील वाटचालीस सुरुवात केली. तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख पदांसह महत्त्वाच्या पदांवर काम केलं. ते 1992 मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेले. ते 1995 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध 9 खात्यांचे मंत्री म्हणून यशस्वी जबाबदारी स्वीकारली. मंत्रिपदावर असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली. राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहूनही आपल्या गावाशी असलेला संपर्क त्यांनी तोडला नाही. पण एनडीआरएफचे निकष बदलून त्यावेळेला सर्वांना जी मदत झाली ती मदत झाली. पण अशा पद्धतीने शेतकऱ्याला अधिकची मदत जी कोकणामध्ये करायला पाहिजे ती अध्यक्ष महोदय कशी करणार याचा कधीतरी गांभीर्याने विचार होणार आहे की नाही होणार आहे. एक कुटुंबवत्सल माणूस तसेच कुशल राजकारणी म्हणून त्यांनी मिळवलेला हा सन्मान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी वाटतो. त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील कार्यासाठी जाधवर ग्रुपच्या वतीनं अनेक शुभेच्छा.